केशवराव भोसले नाट्यगृहाच्या दुरुस्ती आणि पुनर्बांधणीच्या कामात झालेल्या त्रुटी आणि दिरंगाईबाबत रंगकर्मींनी आंदोलनाचा इशारा दिला होता। या इशाऱ्यानंतर महापालिका आणि ठेकेदाराला जाग आली। महापालिका प्रशासन, अधिकारी, ठेकेदार आणि रंगकर्मींनी आज केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामाची पाहणी करून बैठक घेतली। प्रलंबित सर्व कामे अचूक आणि दर्जेदार पद्धतीने केली जातील अशी ग्वाही ठेकेदाराने यावेळी दिली। कोल्हापुरातील ऐतिहासिक संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला 8 ऑगस्ट 2024च्या मध्यरात्री अचानक आग लागली होती। त्यामुळे हे नाट्यगृह जळून खाक झालं होतं। त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी शासनाकडून 20 कोटी तसंच विम्याचे 5 कोटी असा 25 कोटींचा निधी जाहीर केला होता। त्यानंतर या नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचं काम मुंबईतील स्ट्रक्टवेल या कंपनीकडून सुरू झालंय। या कंपनीच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील लक्ष्मी हेरिकॉन या कंपनीमार्फत या नाट्यगृहाचं स्टेज, सर्व भिंतींचं मजबूतीकरण आणि ऑडिटोरियमचं छत तसंच कॉरिडॉर पॅसेजच्या छताचं काम सुरू करण्यात आलंय। याचबरोबर कोल्हापुरातील व्ही.के. पाटील कन्स्ट्रक्शन या कंपनीमार्फत स्टेजच्या मागील बाजूला कलाकारांसाठी असणाऱ्या कलादालन अंतर्गत रूमचं काम, दोन्ही बाजूचे जिने तसंच खासबाग मैदानाकडील स्टेजचं संपूर्ण नूतनीकरण आणि मजबूतीकरण अशी कामं सुरू करण्यात आली होती। मात्र गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून ही सर्व कामं कासव गतीनं सुरू आहेत। इथल्या कामांमध्ये अनेक त्रुटी उघडकीस आल्या आहेत। नाट्यगृहाचं रंगमंच, मेकअप रूम, चेंजिंग रूम, वॉशरूम यांची डिझाईन चुकीची झाली होती। छतावरील कैच्या चुकीच्या पद्धतीनं बसवल्या होत्या। या त्रुटी दूर करून नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचं काम वेगानं करावं, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा मागील आठवड्यात रंगकर्मींनी महापालिकेला दिला होता। या पार्श्वभूमीवर आज स्ट्रक्टवेल कंपनी, लक्ष्मी हेरिकॉन कंपनी, व्ही.के. पाटील कन्स्ट्रक्शन कंपनी, महापालिकेचे अधिकारी आणि रंगकर्मी यांनी नाट्यगृहाची पाहणी करून या ठिकाणी बैठक घेतली। या नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचं काम दर्जेदार आणि योग्य पद्धतीनंच केलं पाहिजे असं यावेळी रंगकर्मी प्रसाद जमदग्नी, सुनील घोरपडे, किरण चव्हाण, रोहन घोरपडे यांच्यासह रंगकर्मींनी बजावलं। सुरुवातीला सगळ्या एजन्सींनी रिस्पॉन्स दिला, त्याच्यावर आम्ही समाधानी होतो। पण गेल्या 5-6 महिन्यामध्ये काम ज्या पद्धतीनं चाललंय त्याच्यावरती आम्ही रंगकर्मी आणि एकूणच कोल्हापूरकर समाधानी नाही। स्लॅब गेल्या आठवड्यामध्ये लोक फोडायला आले होते, तो आम्ही येऊन इतर रंगकर्मींनी थांबवला आणि आम्हाला असं नको आहे म्हणून सांगितलं आणि त्या पद्धतीनं थांबून त्याच्यानंतर 8 दिवस फक्त एका पत्रासाठी गेलं, कुणाला पत्र द्यायचं आहे। आणि म्हणून आम्ही ज्यावेळेला आंदोलनाचा पवित्रा घ्यायचं त्यांना सूचना दिली त्यावेळेला त्यांनी परत हालचाली केलेल्या आहेत। आत्ता तरी आम्हाला असं वाटतं की काम व्यवस्थित पद्धतीनं चालू लागेल, कारण आता त्यांच्या लक्षात आलं की कोल्हापुरातले रंगकर्मी आणि सामान्य माणूससुद्धा या वास्तूशी संबंधित कामात लक्ष घालून आहे। या नाट्यगृहाची सर्व कामं रंगकर्मींच्या मागणीप्रमाणे दर्जेदार पद्धतीने आणि लवकरात लवकर पूर्ण केली जातील अशी ग्वाही यावेळी ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली। यावेळी उपशहर अभियंता सुरेश पाटील, जल अभियंता रमेश मस्कर, सहाय्यक अभियंता सुरेश पाटील, कनिष्ठ अभियंता मिलिंद पाटील, स्ट्रक्टवेल कंपनीचे टेक्निकल डायरेक्टर जयंत कदम, नीरज अरुरकर, राजेश घोरपडे, सुनील पवार, व्ही.के. पाटील कन्स्ट्रक्शनचे व्ही.के. पाटील यांच्यासह रंगकर्मी, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते।